वतीनं आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर केदार केळवणे, डॉक्टर राजेंद्र वळजे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दंगे, प्राध्यापक विश्वनाथ आवळ, श्रीकांत राऊत सर, नितीन मानकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्यापेक्षा जास्त अनुभव असलेले, माझ्यापेक्षा कमी अनुभव असलेले कार्यकर्ते मंडळी, प्राध्यापक वर्ग आणि कॉलेजचे स्टुडंट्स, मी 5-6 विषयांवरती बोलणार आहे. त्यात संवाद कौशल्य आहे, निर्णय क्षमता आहे, मोटिवेशन प्रेरणा देण्याची क्षमता, समस्या निवारण, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा, सहानुभूती, शिकवण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी, रिस्क मॅनेजमेंट आणि अँगर कंट्रोल. तर मी हे असं काही प्राध्यापक मंडळींसारखं मांडणार नाही, माझ्या अनुभवातले गोष्टीतून मांडतो. तुम्ही त्या पद्धतीने घेत चला. त्यातले एक मुद्दे, माझी जेव्हा 10वी झाली, 12वी झाली, मला खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात कुणी आणलं असेल तर ते रंजिता लांबे आणलं. वर्षी स्पोर्ट्स क्लब अशी पहिलं वर्षी क्रिकेट क्लब असं त्या संस्थेचं नाव. सगळी सिनियर खेळाडू होते, ते त्यात 12वीतला खेळाडू होती, सगळी कॉलेजची होती, कॉलेजमध्ये जाणारे होते. माझ्याबरोबर एक 4-5 जण आली. मी असं राजू सावंत असं, हिंदुस्थानात महेश ढेंगरे अशी काय आम्ही शाळेत जाणारी मुलं 12वीतली त्या क्लबमध्ये आलो. आणि त्यावेळेस सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर एक गोष्ट शिकायला मिळाली की तेव्हा सुद्धा कारखाने होते, सगळ्या संस्था होत्या, परंतु ग्राउंड तयार करत असताना आम्ही सगळेजण स्वतः करायचो. सगळे स्पोर्ट्स पण यायचे. मग ती पिच तयार केली, बॉल खेळायचे. ती पिच तयार करायची म्हणजे दारांपासून सगळ्यांनी खांदून काढायची. संध्याकाळी 6 वाजले की खांदायला सुरुवात करायची. ती काय असं ते लांबच्या लांब पिच खांदायचं. नदीकडे माती आणायची. माती आणून ते मळीची माती आपण म्हणतो ते टाकायची, त्याच्यावर मॅट टाकायचं आणि मग खेळायचं. ग्राउंडवर आले की रोज रोलिंग करायचं. या गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर प्रताप क्रीडा मंडळ म्हणून बाळदादांनी स्थापन केलेली संस्था, त्यात काम केलं. त्यात तर खूप सिनियर लोक होते. कधी सभासद झालो म्हणून डायरेक्ट संचालक झालं नाही किंवा त्या संस्थेचा अध्यक्ष झालो नाही. मग ती संस्था क्रीडा स्पर्धा घ्यायची, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायची. बऱ्यापैकी मग आट्यापाट्या स्पर्धा असतील, बास्केटबॉल असेल, ग्राउंड झाल्यापासून ग्राउंड आखण्यापर्यंत शिकण्याचा योग त्यामध्ये आला. हे करत असताना कधी कधी डोरवर उभं राहून सांस्कृतिक कार्यक्रम असलं तर त्याची तिकीट पण काढायचं काम केलेलं आहे. गाड्या उचलणं असेल, सगळ्या गोष्टी. आता वर जेवढे आवडसर वगैरे सगळे दिसतात. आम्ही सगळ्यांनी हे कोण नोकरी नव्हती, जॉबला कोण नव्हतं तेव्हा व्यवसायात कोण नव्हतं. सगळे मिळून आम्ही असं रिकाम तिकडेच होतो ना कॉलेजला जाते. अशी सुरुवात झाली. पुढं जे खेळत असताना मग ते कष्ट सगळ्यांचे बघून जरा हे वाटायचं की काय तर मॉडर्नायझेशन आलं पाहिजे. म्हणून मग एक दिवस प्रयोग केला. पॉवर ट्रेलर आणला आणि ते नामावून काढलं. सगळं काम फार झालं, पिच लवकर तयार झालं. असाही प्रयोग करून बघितला. उत्पन्न पाहिजे, संस्था चालवायची कशी. नुसते विक्रीवर आमचं भागत नव्हतं त्यावेळेस.
बॅट आणायची, बॉल आणायची, खूप महाग होतं त्यावेळेस. बॅट आणि बॉल, टेलर बॉल आणायचे म्हणजे पुण्यालाच जायला लागायचं, नाही तर डायरेक्ट सोलापूर. आपलं मध्ये मिळतच नव्हतं त्या काळावर. मला आठवते मी जाधव सरांबरोबर एसटीत बसून पुण्याला गेलो आणि बॅट घेऊन परत एसटी नाही दोघं मागायला, तो आणि जाधव सर सिनियर. अशी परिस्थिती होती त्यावेळेस. काय तर उत्पन्न पाहिजे. मग भाऊंकडे गेलो, माझ्या वडिलांकडे, आणि त्यांना सांगितले की आम्हाला अकरोडची एजन्सी द्यावी. त्यांनी दुधाची एजन्सी दिली आणि त्याच्यावर आजपर्यंत जिमखाना उभा राहिला. आणि या जिमखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत मला अभिमानानं सांगा वाटते की नुसतं क्रिकेटच जोपासलं नाही आम्ही, तर बास्केटबॉल सारखा खेळ जोपासला. म्हणजे आर्चरीची सुद्धा आपण सुरुवातीला पायावर उभा राहण्यासाठी मोठी आर्थिक मदत ही मर्च जिमखान्याच्या माध्यमातून केली. अनेक खेळाडू जे आर्थिकदृष्ट्या इंटरनॅशनल खेळू शकत नव्हते त्यांना आर्थिक मदत केली आपण. केवळ त्यावेळेस हा दृष्टिकोन ठेवला की आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून झालं. मग थोडं स्पोर्ट्स मधनं पुढे सरकले की 94-95 साधारण, बरोबर ना, विजय प्रताप युवा मंच काढले. पहिली शाखा विजय चौकात अकलूजमध्ये काढली. बोर्ड काढला, नेहमीप्रमाणे उद्घाटन झालं, सगळं झालं. नवीन काय काढले की काय असतं, वृक्षारोपण करणे, फळं वाटणे, दवाखान्यात जाऊन चालूच होत. तर बुद्धीला कुठं पटत नव्हतं की अजून काय तर आपण चांगलं केलं पाहिजे. आणि नेमकं मी त्यावेळेस 2 वर्ष शिकायला मुंबईला गेलो. ह्याचा कुठतर विस्तार झाला पाहिजे, जनरेशन गॅप तयार झाला होता. पप्पा जेव्हा जिल्हा परिषदेत गेले त्यानंतर जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा जनरेशन गॅप तयार झाला. त्याची जाणीव आम्हाला फिरताना दिसून येत होती. आणि तेव्हा एकत्रित काँग्रेस होतं गव्हर्नमेंट. प्रयत्न केलं तर म्हणजे 94 बदललं, त्याच्यापूर्वी काँग्रेस होतं सगळं. कुठचं दाबादाबी होत होती, दादा नुकतेच राजकारणात येत होते. मग काय करायचं म्हणून विजय प्रतापचं पूर्ण जिल्हावर बसवायचं आणि दादांनी त्याचं जिल्हाध्यक्षपद स्वीकारावं असं आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला. आणि दादांनी घेतलं. नंतर मग एक एक उपक्रम आम्ही विजय प्रताप युवा मंचाच्या माध्यमातून राबवायला सुरू केली. पहिल्यांदा सुशील बेकरांचा मेळावा घेतला आहे आणि गव्हर्नमेंटचे जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत जे युवकांसाठी स्कीम्स राबवतात, बँका, असे सगळे एकत्र आहेत. आणि त्यातून बऱ्याच युवकांना स्वतःच्या पायावर उभा राखतात. तिथले अनेक युवक आज कार्यकर्ते झाले, ग्रामपंचायत सदस्य झाले, स्वतःच्या पायावर उभा राहिले. म्हणजे एक सुजित आला की तो तरंगी, सुजित त्यातलाच आहे तरंगचा. ह्याचं शेत जर बघितलं तर तिथं कोसळ सुद्धा बघत नव्हतं. 2 डोंगराच्या मध्ये शेत होते, तिथं पाणी जायचा विषयच नाही. तर त्यानं पहिला माणूस आहे की आपलं शिबिर झाल्यानंतर त्यानं बँकेत गेला, गाई घेतल्या, तिथं अडचण आली, माझ्याकडनं फोन लावून घेतला, गाईतून पैसा उभा केला, पैसा उभा करून शेती डेव्हलप केली त्या डोंगरातली. आणि आज गावात नेता झालाय आज तरंगचा. सांगायचा उद्देश हे की दादाने जो दृष्टिकोन ठेवला होता की मुलं तयार झाली पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभे राहिली पाहिजेत, त्यातलं मूर्तिमंत उदाहरण सुजित आहे. अनेक संस्कार घडले, दादांनी अनेक वक्ते आणले, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले वक्ते आणले, त्यातून आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळाले. आता बरीच सिनियर बॅच आहे ज्यांनी विजय प्रताप मध्ये काम केलं. त्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवत असतील की आपण 2-2 दिवसाची शिबिर हे ग्रीन मुक्कामी घेतली. आता पुन्हा तेच चालू करायचे, कारण तो जनरेशन गॅप दिसायला लागलेला आहे. आम्ही सुद्धा 48-50 गाठलेला आहे. परंतु पुढची जी येणारी पिढी आहे या जिल्ह्यातली, त्यांना कोण कुठल्या पक्षात आहे हे महत्वाचं नाही, परंतु एक सुसंस्कृत पिढी आपल्या जिल्ह्यातून निर्माण झाली पाहिजे, मतदारसंघातून निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आमचा दोघांचाही प्रयत्न राहील की तशी पिढी घडली पाहिजे. मग हे विजय प्रताप जेव्हा चालवलं, दादा मंत्री होते आणि मंत्री असताना मग काय आम्हाला उपक्रम संघटना चालवायची म्हणल्यावर पैसा लागतो. पैसा लागतो म्हणल्यावर काही कुठलेही गोळा करायला आज तुम्ही बघताय कशी माणसं गोळा करते. मी मोठे दादांकडे गेलो, उदय बापूंकडे गेलो की आम्हाला मदत करा. त्यांनी सांगितलं स्वतः पायावर उभं राहायचं.
उघड सांगायचं तर आमच्या डोक्यात होतं की कुठल्या तर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला देणगी द्यावी. ते दोघांनी तुमच्या पायावर मला उद्या बापूंनी मला त्यावेळेस सांगितलं काका आमचे सगळ्यात टाकते एक काम करणार. दरवर्षी दिवाळीत आम्ही फटाकडे आणतो, तेव्हा फटाक्यात मार्जिन खूप होतं. 10 रुपयाची फटाके 100 रुपयाला विकले जातो. हे सगळं टॅक्सेशन वॅट वगैरे यायच्या आधी मार्जिन खूप होत, तर बाजार कमी किमतीत विकायचं. मग ते म्हणजे इथं विकायचं नाही आपलं, बाहेर जाऊन कुठे विकायचं. मग आम्ही सगळे गँग त्यावेळेस विजय प्रतापचे फाउंडर गँग ती फटाकड्या गाडीत टाकायचो. राजहंस पोल्ट्रीचा एका पंढरपूरला आहे, तो आता शॉप चालवत आहे, शॉप आहे, तिथं जायचो आम्ही. रोज ट्रॅक्स मध्ये बसायचं, फटाकड्या टाकायच्या, तिथं जायचं, फटाकड्या अख्खा दिवसभर विकायच्या. जाताना डबे घेऊन जायचे, रात्री पुढे यायचं, बाजारला हिशोब द्यायचा, जो नफा असेल तो आम्हाला मिळायचा. बाजारने आम्हाला सवलत देते की नफा तोटावर बाजार चालवत होता, येईल तो नफा संघटनेला. त्यानंतर पुन्हा मग जून महिन्यात वह्या पुस्तक असतील त्याचे स्टॉल लावले आम्ही बाजारचे. असं करत करत विजय प्रताप युवा मंच संघटना स्वतःच्या पायावरती उभं राहील. हे विजय प्रतापच्या माध्यमातून बांधारे बांधायची कामं असतील दादांनी केलं. वाचनालय त्यावेळेस आम्ही 30 वाचनालय जिल्ह्यात होती केली आणि आज सुद्धा नाही म्हणलं तर 25 वाचनालय योग्यरित्या त्यातले चालू आहेत सक्षम भागाने. जेव्हा दादांनी दुष्काळ पडला आणि बांधारे बांधले पाहिजे, दादा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले, बांधारे बांधायला सुरू केलं. मग फडतरीला बांधारा बांधला आणि श्रमदानातून दररोज 1000 युवक वेगळ्या गावं ठेवून दिले आणि आम्ही 100 जण मुक्कामी त्या गावामध्ये. मी एके दिवशी जळगावला काय झालं, बांधारे बांधत होतो, सगळे यायचे जायचे, चालू होतं दिवसभर सगळं. आणि त्या मसवाच्या घाटात तुम्ही मान ताब्यात नालेल्या लोकांनी बघितलं, असं मोठं तळ आहे, त्या तळ्यात एक गेट आहे आणि दुष्काळ असल्यामुळं एक साधारण कमरे एवढंच पाणी शिल्लक होतं त्या तळ्यात. आणि उन्हाळा होता, मे मध्ये आम्ही बांधायला चालू केलं होतं. मे एंडला रोज कार्यक्रम आम्ही तंबू ठोकला होता, ताडपत्रीचा तंबू ठोकला होता आणि राहायची व्यवस्था तिथे केली होती. पेट असं होतं, पुढून मोठं पाजर तलाव आणि तिकडून वड्याच पाणी येत होतं, दोन्ही बाजून त्या भेटायचे. वडा होता, त्यावेळेस दुष्काळ असल्यामुळे पाणी नव्हतं. आणि नेमकं त्या दिवशी आम्ही काम करत होतो दुपारचं साधारण 4च्या दरम्यान, आणि जे जोरात पाऊस आला वळवाचा 1 तासभर पडला. आमच्यातली जी 80 माणसं होती ती तंबूत होती सगळी. आम्ही काम करणारे सगळे आम्ही तिथं कामाच ठिकाणी ते म्हणलं ते तंबू हलवायला लागेल, वड्याला पाणी आलं आम्हाला एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं. मग तिथं गेलो तर ते अंतर खूप होतं ना, वडामध्ये ती पेट. इकडून आम्ही सगळे सांगायचो लवकर आवरा आणि ती आहे, आणि तिकडून ते नुसती हसायची. त्यांना आम्ही काय बोलतोय का नाही, त्यांना सांगायचं पाणी यायला लागले, लवकर होता लवकर होता. सगळ्या शेवटी माझ्या संयम सुटला. अरे महाराजांना 2-3 शिव्या हसायच्या त्या ऐकून गेल्या जात्या. मग ते सगळं गावाला गुंतवून सगळे आलो. मग रात्रभर जिल्हा परिषद शाळेत राहिलो. शाळा सुद्धा अशी गळकी होती जुनी, 40-45 वर्षापूर्वीची. त्यात राहिलो आम्ही. गावाने पण मदत केली आम्हाला, कारण आम्ही बांधारा बांधल्याशिवाय तिथनं काय हजलो नाही. असं विजय प्रताप युवा मंचाचं काम करत करत साधारण 2001-2000 साली असेल अकलूज मधल्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत इलेक्शन लागल्यावर सगळ्यांनी आग्रह धरला की आपण भयांना यायला सांगा. आम्ही आमचं सगळं शिक्षण अर्धवट सोडून मुंबईतून इथं आलो. इथल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलो आणि कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या वर बसलेल्या यांच्या आग्रहास्तव राजकारणात पहिल्यांदा. मी 2 वर्ष हॉटेल मॅनेजमेंट मुंबईला केलं आणि परत इथं बीकॉम केलं 3 वर्ष अकलूजला. बीकॉम करत असताना अभ्यास कमी आणि स्पोर्ट्सवर आणि सांस्कृतिक ह्याच्यात कॉलेजच्या ह्याच्यात जास्त सहभाग होता. त्यावेळेस मी कॉलेजला असताना माझ्या कॉलेजचा एक विद्यार्थी, त्याला शिवाजी विद्यापीठाचं मला होता आलं नाही कधी,
परंतु माझ्या कॉलेजचा विद्यार्थी हा UC चेअरमन झाला पाहिजे. त्यावेळेस कोल्हापूर विद्यापीठ होतं, मला वाटतं त्याचं नाव भैस नाही, दोघं केले आपण. भैसला पण गेलं आणि सुरुवातीला भैसला गेलं आणि मग पोटेला गेलं. असे दोघांना शिवाजी विद्यापीठाचं बिनविरोध चेअरमन त्यावेळेस माझे कॉन्टॅक्ट करून काय ओळखी करून कसं बिनविरोध केली बघितलं. आणि त्यानंतर मग विद्यापीठाचं एक सरळ सोलापूर विद्यापीठ झाल्यानंतर 5-6 वर्ष जोपर्यंत लक्ष घालत होतो, जिल्ह्यातील अनेक मुलांना UC करणं काम केलं. परंतु सोलापूर विद्यापीठाचं सोपं होतं करणं. कोल्हापूर विद्यापीठ 4 जिल्ह्यातल्या सगळ्यांना नेते मंडळी वेगवेगळे विचार प्रवाह समजून घेऊन त्यातनं आपला माणूस बसवणं हे फार अवघड होतं. परंतु सगळ्यांनी साथ दिली. त्यावेळेस काही ठिकाणी पॉलिटिकल गोष्टींचा वापर करून आपली जिल्ह्याची मुलं कशी बसतील हा कायम प्राधान्य दिला. जेव्हा ग्रामपंचायतला उभं राहिलो, निवडून आलो, आरक्षित जागा होती, सरपंचाची नवी उपसरपंच झालो, सगळं नवीनच होतं. आणि दादांनी एक मिटिंग घेतली, मोठी दादांनी शिवरत्न दाखल्यावरती, आणि आपलं मंदिर सगळेच नागरिक बोलवले. आणि काय काय तुमच्या डोक्यात आहे असं विचारलं. मग कोणी सांगितलं टापऱ्या खूप झाले गावात, स्वच्छता होती, ते झालं पाहिजे, बगीचे पाहिजे, किल्ल्याचं रिनोव्हेशन झालं पाहिजे, लोकांना राहायला जागा शिल्लक राहिलेली नाही गावात, त्यांना जागा मिळाली पाहिजे, पाणी कमी पडते, पाणी पुरवठा योजना वाढवली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचं तिथं 1-2 तास उभा झाला. काजीगल्लीतले एक गृहस्थ होते सिनियर, त्यांचं मला नाव आता आठवत नाही, परंतु त्यांनी पूर्वी गौंडी काम केलेला माणूस होता. ते उठल्या म्हणले आता 5 झालेले, जर सूचना झाल्या हे झाले, दादा आम्हाला फक्त एवढंच करते की पॅरिस का फॅरिस काय आहे ना तसं आपलं गाव झालं पाहिजे, बाकीच दोन तुम्ही ठरवा काय करायचं, आम्हाला विचारत बसणार. मग तो ऍक्शन प्लॅन ठरला की गावातल्या सगळ्या गावात प्रेमात झालं पाहिजे, रस्ते मोठे झाले पाहिजेत, गावातले पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे, गावठाण झालं पाहिजे. म्हणजे या दृष्टिकोनातून दादांनी मला सांगितली की 3 कामं आहेत. ती कामं पण कुठं सांगितली दादांनी मला, एके दिवशी उन्हाळा चालू होता आणि विहिरीतलं पाणी संपलं होतं आमच्या सगळ्यांच्या शेतातलं. मदनदादांच्या घराच्या जरी मोठी विहीर आहे, दादा त्यात पाणी बघायला खाली घेतली. दादांना पाणी समजतं, मोठे दादांना कुठं बोर मारायची, कुठं विहिरी करायची. दादा खाली उतरले होते, मला तिथं बोलवून घेतलं खाली, बोर मारायचं चालू होतं. मला म्हटली 3 गोष्टी तुला सांगतो, अकलूजचं गावठाण, अकलूजची पाणी पुरवठा योजना आणि सगळ्या टापऱ्या, ते तू काम करायचं. टापऱ्या काढायचं म्हणजे अतिक्रमण काढणं ही सगळ्यात सोपी गोष्ट नाही. 700 लोकांची नाराजी घ्यायची. आधी सगळा विषय समजून घेतला, मग बाळदादांच्या कानावर घातला, मोठे दादांच्या कानावर घातला. मग या सगळ्यात मोठं योगदान कुणी दिलं असेल तर बाळदादांनी आणि पप्पांनी. हे अकलूज मधल्या जेवढ्या टापऱ्या आहेत, ग्रामपंचायतीकडे पैसेच नव्हते काय, एवढे 200 का 300 गाड्या बांधले त्यावेळेस. म्हणजे आज अकलूज मधला आंबेडकर चौक पासून सरकारी दवाखाना तिथं सगळ्या टापऱ्या होते, हे सगळे गाळे. परत तिकडं करमवाडी चौक, आपण माया स्टेशन जातो त्या चौकातले गाळे, आणि शिक्षण प्रसार मंडळाचे समोरचे गाळे, आणि इंदापूर चौकापासून वर गांधी चौकापासून इंदापूरपर्यंतचे गाळे. काही ठिकाणी पप्पांनी लोकांना कर्ज उपलब्ध करून दिलं आणि तेच लोकांनी डिपॉझिट म्हणून भरलं. आणि मोठे दादांनी सांगितलं, बाळदादांनी पप्पांनी की आपण कर्ज देतो, त्या बोजाखाली तेव्हा 17% 18% व्याज कर्ज पतसंस्थांचं. त्यांना अडचण होता कामा नाही. तुम्ही प्रोजेक्ट डिले केला तर त्यांचं नुकसान आहे, कारण आपल्या शब्दात सगळे टपऱ्या काढणार आहेत आणि त्यांचा व्यवसाय तेवढे दिवस बंद ठेवणार आहे. आम्ही विक्रमी वेळेत म्हणजे 6 महिन्यात सगळ्या टपऱ्या काढून त्या ठिकाणी गाळे बांधून त्यांना चाव्या दिल्या. आज सगळेजण त्या ठिकाणी रोजगार स्वतःच्या पायावर आहेत. जवळजवळ आज हे 200-300 उद्योजक तयार झाले आणि त्याच्या आता काही दुकानात नाही म्हटलं तर 3-4 जण कामाला आहे. एवढ्या लोकांना रोजगार द्यायचं काम आले त्यात केलं. मग नंतर काम करत असताना अनुभव यायला लागले की त्यावेळेस
सेना खूप स्ट्रॉंग होती आजूबाजूमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते, आणि ते ठरवून यायचे ग्रामसभेला सरपंचाला सरपंच टार्गेट कोण करत नव्हतो, सरपंचाला टार्गेट करायचे, मीच टार्गेट असायचं. ह्याला जे प्रश्न विचारायचे आणि अडचणीत आणायचे. मला फक्त उपसरपंच होताना म्हणजे ग्रामपंचायतचं तिकीट देताना मोठ्या दादांनी मोठ्या वागल्यात त्या हॉलमध्ये मला सांगितलं, तुला सगळी बाहेर गेल्यावर मला सांगितलं तुला देतोय तिकीट, ते एक गोष्टीवर लक्ष ठेवायचं, तुझ्या रागावर कंट्रोल ठेवायचं. कारण मी किती तापट आहे कुटुंबाला सगळ्यांना माहीत होतं. म्हणजे लय राग आला की 1 ते 100 मोजायचं खुर्चीवर बसून. ग्रामसभेला आले की सुरू व्हायचं, असं झालं तसंच झालं, यावं त्यावं. हे शिकत शिकत 2-3 ग्रामसभा झाल्यावर एक लक्षात आले की आपण जरा वेगळ्या पद्धतीने घेऊ. विरोधकाला लगेच उत्तर द्यायचं नाही, त्याला पोचतं करायचं. काम तर करायचं आहे, तर मग कसं करायचं, आपल्याला पाहिजे झालं पाहिजे, त्याच्या पद्धतीने नाही झालं पाहिजे. एवढे प्रश्न विचारायचो मी ग्रामसभेत त्याला की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. असं करत करत आपल्याला जिथं पाहिजे तिथं आणून ठेवायचं आणि मग ते सांगायचं हा या पद्धतीने चालतंय गेलं. ते बी खुश व्हायचं, माझं ऐकलं कशी जिरवली पाटलाची. मला माहिती मला पाहिजे होतं तेच झालेलं आहे. नंतर 2-3 वर्षांनी हळूहळू त्या विरोधकांचा विरोध मावळत गेला आणि ऐकायला लागले सगळे विरोधक. आणि त्याचा परिणाम असा झाला की पंचवार्षिक संपली माझी. जेव्हा इलेक्शन आलं आणि इलेक्शन आल्यानंतर जवळजवळ 25 का 30 वर्षानंतर अकलूज ग्रामपंचायत पहिल्यांदा बिनविरोध झाली आहे. विरोधकांनी तिकीट कोणीच उमेदवार दिले. मी ज्यांना ज्यांना भेटलो सांगितलं तुम्ही करू नका, एक फक्त सगळ्या विरोधकांतून एक मेंबर घेतो, बाकी सगळं बिनविरोध करायचं, खर्चात पाडू नका असं म्हणून. आणि सगळ्यांनी ऐकलं. आणि ती लोक आजपर्यंत मला सगळे विरोध अजून सुद्धा विरोधात आहे. तर अजूनपर्यंत मला ते गावचं काम म्हणलं, गावचा विकास म्हणलं की सगळेजण साथ देतात. पुढं मग ग्रामपंचायतची थकबाकी लागली, गाळ्यातून उत्पन्न मिळत नव्हतं, घरपट्टी भरत नव्हती, जेमतेम 60% पोहोचायचं. काय करायचं दादांना विचारलं काय करू, भाडीच भरत नाही, कुलफू लावून टाकू गाळ्यांना सगळ्या. गाळा कोणी ना कोणी दिलेला. ऍक्च्युली गाळे बांधायची पद्धत बाळदादांनी सुरू केली आपली. काही बाळदादांनी दिली असतील, काही चांगल्या देशमुख साहेबांनी दिली असतील, काही नंतर के पाटील आले, पांडुरंग आले, रणजितदादा आले, यांनी दिली असतील. प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्याची पायावर उभं राहावं या दृष्टिकोनातून सोय केली. आता गाळा लावायला एकदम कुलूप लावायला एकदम ह्यांचंच कोणाचं फोन येणार मला. दादा म्हणले 2-3 वेळा समजून सांगून सगळ्यांना, आणि मग तुला काय करायचं. आणि मला त्यावेळेस एक मोठ्या दादांनी शिकवून दिली की ग्रामपंचायत ऍक्ट बुक आहे ते वाचून काढ, सारखं माझ्याकडे येऊ नको म्हणजे. गावच्या सरपंचाला कलेक्टरपेक्षा जास्त अधिकार. मग ते मी पुस्तक लायब्ररीतनं मागवलं, अख्खं वाचून काढलं, रेड सगळ्या खुणा केल्या आणि लोकांना विश्वासात घेऊन टॅक्सी वाढवली. यांना गाळ्यांना 3-3 नोटिसा पाठवल्या, सगळ्यांना 3 संधी दिली. परत आयडिया केली की ज्यांच्या शिफारशीवर कोणाला गाळा मिळालाय त्यांना सुद्धा 3दा पाठवून दिलं. ह्यांना भरायला सांगा एवढी थकबाकी आहे ना आपली. 2 कोटी रुपये वसूल केले मी कुलूप न लावता. आणि जे लेकर आम्ही सुद्धा तिथं मात्र लावले कुलूप, 1-2 होते त्यांना लावले. परत घरपट्टीवर आलं. घरपट्टीवर आल्यावर काय करायचं, वसूल तर होत नाही. आणि ग्रामपंचायत 2-3 कर्मचारी लय चालू. मी ग्रामपंचायत मध्ये आलो की तिथं दुसऱ्या दिवशी दरवाजा पाय पडायचे. आणि सिनियर कर्मचारी होते, ह्यांनीच कुणी ना कोणी लावलेली कामाला. तुम्हाला गेलंच नव्हतं, त्यांच्या आणला पाहिजे. एक दिवशी आज खोलीत बोलवून घेतली ऑफिसमध्ये आणि त्यांना सांगितलं तुला नोकरी कोणी लावली त्याच्यावर निष्ठा ठेवू, माझं काय म्हणणं नाही. लोकांच्या कामात जर अडचण केली मी डायरेक्ट कधी पाठवणार, मग कोणाला ऐकणार नाही. त्या दिवशीपासून ती जी 2-3 कर्मचारी होती ती बंद झाली. लोकांची सेवा पुरवायला लागली, वेळेत द्यायला लागली सगळी. म्हणजे सांगायचं तात्पर्य विश्वासात जर घेतलं टीमला तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि हे करत असताना
घरपट्टी जेव्हा वसूल करायची होती, घरपट्टी वसूल करत असताना काय करायचं आता, वसूल तर झाला पाहिजे. मग 6 वार्ड होते, 6 गाड्या बनवल्या वसुली पद्धत, त्याच्यावर ग्रामपंचायतचा बॅनर लावला आणि प्रत्येक एरियात पाठवून दिले. प्रत्येक एरियातनं जवळची माझ्याबरोबर दररोज उठणारी बसणारी एक जण निवडून काढला आणि त्यांना सांगितलं बोलून, त्यांच्या आधी घरपट्ट्या भरल्या ते नाही बघितलं, त्यांना भरायला लावल्या सगळ्या भरून घेऊन त्यांना सांगितलं की गाडी येईल ग्रामपंचायतची घरी. जप्तीचा अधिकार काय आहे की कुठली वस्तू जप्त करता येईल ग्रामपंचायत. मग टेबल, खुर्ची, फॅन, टीव्ही असं टाकणार. फक्त तुझं एक काम तिथनं इथपर्यंत मला शिवाय द्यायचं, तुझ्या घरापासून ग्रामपंचायत पर्यंत मला शिवाय द्यायचं. काय सरपंचाबरोबर फिरून उपयोग, दररोज बसतोय माझ्यावरच कारवाई केली असं म्हणत, काय तुला जेवढ्या लेवलला जाऊन शिवाय देणं शक्य तेवढं यातला की नमुना आहे तो उपस्थित आहे गणेश आमदार. हे केलं, आमची वसुली घरपट्टीची डायरेक्ट 90% गेली. हे असताना सोडलं नाही, आपल्याला पण सोडलं. असे करून वसूल केलं. मग ग्रामपंचायत, उपसरपंच, सरपंच केलं आणि त्यानंतर मला ऍक्च्युली जिल्हा परिषदेला जायचं होतं. म्हणून आता माझ्यासाठी थांबले होते. दादा जिल्हा परिषदच्या दिवशी म्हणजे तू जा. तर योगायोगानं असं झालं की तालुक्यातले अनेक कार्यकर्ते म्हणजे मोहिते पाटील कुटुंबातलं पंचायत समितीला कोणच नाही, विशेषतः तांदूळ सगळे आणि इकडं कळवणी, कोळेगाव, तांदूळवाडीचे कार्यकर्ते यांनी बाळाकडे एवढा आग्रह बसला की माझ्याला पंचायत समितीला पाठवा. आता ग्रामपंचायतचं कामकाज वगैरे आणि पंचायत समितीची म्हणले की जरा शासकीय कारभार चालू होत. तिकडे गेलो, पंचायत समिती जेडपीला पंचायत समितीला गेल्यानंतर सुरुवातीला सभापती झालो. सभापती झाल्यानंतर सेम मी केलं. पहिल्या दिवशी सगळे कर्मचारी बोलवले, माझ्याकडे फक्त जनतेची तक्रार काही होणार, बाकी तुम्ही काय करताय मला पैसे देणं घेणं नाही. काम सांगितलं ते वेळेत झालं पाहिजे आणि पूर्ण झालं पाहिजे. तेव्हा सुद्धा काही राजकीय विरोधक होते, म्हणजे गावचा विरोधक वेगळं, तालुका पातळीवर गेली की अजून त्याची तीव्रता विरोधकांची वाढते आणि ते कशा लेवलला जाऊन बोलायचे. त्यांना सुद्धा सुरुवातीची 2-3 मीटिंग जोरात होती सगळी, नंतर नंतर काय झाली सगळी आज सुद्धा ऐकते. त्यांनी आज काही नावं सांगत नाही त्यांची, फक्त शोधून बघा कोण कोण होती ते. असं मग त्यावेळेस 2-3 प्रामुख्याने उपक्रम राबवले आणि विशेषतः मी अकलूजचा सरपंच असताना केले. त्यावेळेस शासन प्राथमिक शाळेला कधी वह्या पुस्तकं देत नव्हतं, कपडे देत नव्हतं. तेव्हा अकलूजमध्ये मी जुनी शिक्षक होती, टोपीवाली शिक्षक होती सगळी जेडपीला, आणि ती असली पद्धत होती की त्यांच्या हाताखाली शिक्षक होती, त्यांच्या पगारावर ठेवलेली त्यांची. ही जी बॅच आहे आता जिल्हा परिषदला राऊत सर होते, नितीन मंत्र, ही सगळी यंग त्यावेळेस, ही सगळी आजूबाजूला. दादांच्या बाजूला आपण जेवढं काम केले की जेवढी टोपी वाढली होती सगळी, म्हणजे काय काय शिक्षक तर अशी होते. आम्ही ग्राम शिक्षण समितीचं काम चालू केलं तेव्हा सरपंच अध्यक्ष असेल, फिरत असताना आमच्या लक्षात आलं तेव्हा 6 जिल्हा परिषद शाळा होती. म्हणजे लक्षात आले की जेडपी नको म्हणतेच खाजगी शाळेत जायचं माणसं. त्याची कारण शोधून काढली, काही सिनियर मंडळी घेतली आणि सगळे ग्रॅज्युएट माणसं मी त्या कमिटीत घेतली. एक बाळदादांबरोबर जे ग्रामपंचायत सदस्य असलेले चौधरी म्हणून सिनियर माणूस, 10वी शिकलेला माणूस, खरं शिक्षणाची आवड असलेला माणूस, जाणार प्रत्येक शाळेत व्हिजिट करणार, एका कागदावर लिहून आणणार, कागदावर लिहून आणून तुम्हाला कागद देणार, हे माझी फायंडिंग आहे. म्हणजे त्यांना बाळदादांनी सरपंच असताना शिकवलेलं. डायरेक्ट शाळेत जाऊन शिक्षकांना कळण्यापेक्षा एका कागदावर लिहून आणणार, मग खोलीत आल्यावर आपण समजून सांगू सगळ्या. म्हणजे 1-2 शिक्षक असू दे ते मला डायरेक्ट म्हणायचे, कोण गेलं ना कमिटी मेंबर्स गेली, पाटला आमच्या खिशाला एक म्हणायचे. एवढा कॉन्फिडन्स होता, कार्यकर्तेच होती ना ते. मग सगळे दादानं सांगितलं म्हणजे अशी वाट लागलेली ही शाळेत नसते. दादा म्हणजे तुला पाहिजे सांग, व्हिडिओला सांगून
एका रात्रीत सगळी की सिनियर शिक्षक लांब लांब टाकली लागले, सगळी फ्रेश शिक्षण सेवक लागलेली अकलूजला आणली. नंतर मग उपक्रम राबवायला चालू केली ग्रामपंचायत कडून. 100% गणवेश, 100% वह्या, पुस्तकं, दप्तर द्यायला सुरू केली. त्यावेळेस बेंचेस नव्हते, शासन बेंच देत नव्हतं, मुलं खाली पट्ट्यांवर बसून शिकायची. पट्ट्यावर बसून शिकत असताना मग येणार कशी मुलं शाळेत, शिक्षण पण चांगलं मिळालं पाहिजे. तुलना प्रायव्हेटची होती शाळेची, खाजगी शाळेची. तेव्हा नुकतंच बॅनर्स खायला लागतं, वाढदिवसाची बॅनर लावायची. म्हणजे ठरवलं की माझ्या वाढदिवसाला हे सुद्धा बॅनर लावून घ्यायचा नाही आपण. जे बॅनर लावते त्यांना सगळ्यांना बोलून घ्यायचं, तुझा खर्च किती आहे बाबा, कोण म्हणायचा 1000 आहे, कोण 2000, जे साईज लावलं त्याप्रमाणे 10,000. एक काम कर, तेव्हा 500 रुपयाला लाकडी बेंच नाही म्हटलं, तू लावणार किती, हे दिवस 10 दिवस महिनाभर दे, तू तेवढ्या किमतीचे आम्हाला बेंच दे. एक बेंच मला ठरवून टाकले 2 गावातली, त्यांच्याकडे जाऊन पैसे द्यायचे तुम्ही, ते बेंच आणून आम्हाला दिली. आणि द्यायचं म्हणलं तुझं नाव टाक त्याच्यावर, माझ्या वाढदिवसानिमित्त ह्या जिल्हा परिषद शाळेला सर्टिफिकेट. असं करत करत अकलूजमधल्या शाही शाळा आम्ही जवळ 11 लाख रुपयाचे बेंचेस लोकसभागातून निर्माण केले आणि अख्खं गाव सगळं बेंचयुक्त केलं. त्याचा परिणाम आज झाला की 6 जिल्हा परिषद शाळेला 11 वरती गेला. आज अकलूजमध्ये 18 जिल्हा परिषद शाळा आहे. लोक वाढला आणि अभिमानानं सांगावं वाटतं की जिल्हा परिषदेने मला विशेष पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार 8 मार्चला मिळाला. त्यावेळेस शिक्षिकेचा जन्म झाला, त्याच दिवशी मला पुरस्कार मिळाला. त्यानंतर पुढे मग पंचायत समितीचं सांगितलं, मग मुलींचं मी बघितलं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी होतं. त्याचं एक सही अभियान मला माझ्या मिसेस निश्चित सांगितलं की त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. वैद्यकीय टीम घेऊन जवळजवळ 28,000 मुलींची वैद्यकीय तपासणी माळशिरस तालुक्यात केली. ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलीचं हिमोग्लोबिन 11च्या पुढे होते, 14 पर्यंत. आणि अकलूज, नातेपुते अशी जिथं शहरीकरण झाले त्या ठिकाणी काय काय मुलींचं आणि चांगल्या घरातल्या व्यापारी घरातल्या मुलींचं HP लेवल हे 5 आणि 6 होतं, एवढं खराब होतं. मग त्यावेळेस त्याच्यावर लेक्चर्स ठेवले, कारण नुसतं औषध देऊन काय महिनाभरात परत खायचंच येणार. प्रत्येक जखमी आणि खाजगी शाळेत लेक्चर्स ठेवले डॉक्टरांचे, हिमोग्लोबिन कसं वाढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तालुक्यातले जेवढे काय PM-JSYची कामं असतील, जे काही दादांच्या ग्रामविकास खात्याचा फायदा मिळवून देता येईल तेवढा मिळवून घ्यायचं काम केलं. आणि सगळ्यात मोठं काम त्यावेळेस माझ्याकडून झालं. योगायोगाने सगळे राज्यातले ग्रामपंचायत कर्मचारी माझ्याकडे आले आणि तुम्ही आमच्या संघटनेचं नेतृत्व करा म्हणजे मी स्वीकारलं त्यांचं. आणि नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी दरवेळेस मिटिंगला जातो मुंबईला, तिथं मांडायचो. मग शासकीय अधिकारी म्हणायचे आम्ही कसं घेणार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जॉबवर. मग तिथं काय दादांवर आरोप झाले की पुतण्याचं ऐकताय. कम्युनिस्ट विचारसरणीच्या काही संघटना होत्या त्यांचा विरोध होता, तर दादांनी त्यांना सगळ्यांना व्यवस्थित हँडल केलं. आणि जयसिंगपूरला ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा झाला, तिथं दादा आले होते आणि दादांनी त्यावेळेस आमची मागणी मान्य केली. आणि ग्रामपंचायत कर्मचारी वयाच्या 40व्या वर्षापर्यंत त्यांचे जे 10 वर्ष पूर्ण झालेले अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या जिल्हा परिषदच्या विविध विभागामध्ये नोकरी द्यायचं 10% कोटा रिझर्व्ह झाला. आणि आज हजारो ग्रामपंचायत कर्मचारी शासनाच्या नोकरीत लागले. आज एक कर्मचारी अकलूज ग्रामपंचायतचा इंजिनियर होता, तिकडे JEE म्हणून गेला, JEEचा डेप्युटी इंजिनियर झाला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी पोहोचलेला आहे. हे यश ह्या कल्पना हे लोकांमधून सुचत गेलं, मिळत गेलं, म्हणून मिळालं. नंतर जिल्हा परिषदेला गेलो. जिल्हा परिषदेला गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा गेलो त्यावेळेस कार्यकर्त्यांची जिल्ह्यातली प्रचंड इच्छा होती, दीपकदादाची इच्छा होती की मी उपाध्यक्ष व्हावं. पंढरपूरमध्ये नाश्त्याला थांबलो होतो आम्ही कामतमध्ये, बरोबर ना, तिथं थोडं मोठे दादा आम्ही सगळे. म्हणजे ह्यांचं चाललेलं तुम्ही झालं पाहिजे उपाध्यक्ष. मला इथंच शिवरत्न मागल्या मोठे दादांनी सांगितलं
बाबाराजे देशमुख सिनियर आहेत आणि आपण त्यांना तुला थांबायला म्हणलं ठीक आहे, माझी काय अडचण नाही. यांचा सगळ्यांचा एवढा दबाव होता, नाही नाही तसलं काय आम्हाला सांगायला नाही, झालंच पाहिजे. थांबलो त्यावेळेस. त्याच्या आधी मदनदादांनी सांगितलं होतं तेव्हा तालुक्यातल्याच कार्यकर्त्यांनी मला डायव्हर्ट केलं, तेव्हा एकदा थांबलं. त्यावेळेस ओपन झालं होतं जिल्हा परिषद अध्यक्ष काकासाठी झाले होते त्यावेळेस. आणि योगायोगानं असं झालं तुझं की काही लोकांनी त्या वैचारिक मतभेद प्रचंड प्रमाणावर पक्षात निर्माण झाल्यामुळं बाबाराजांचा पराभव झाला. आणि पराभव झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट 2.5 वर्षांनी पुन्हा एकदा संधी आली, तेव्हा पुन्हा कार्यकर्ते मागे लागले. तेव्हा पुन्हा मला दादाने सांगितले की बाबाराजा पडले, आपण त्यांना शब्द दिला होता तो पूर्ण केला पाहिजे, तुला थांबायला लागेल. पुन्हा थांबलो मी. बाबाराजे त्यावेळेस उपाध्यक्ष झाले आणि मग 5 वर्ष ZP संपल्यानंतर माझ्या जागेवर वहिनी झाली. मी टोटली 7-8 वर्ष प्रवाहाच्या कंप्लीट बाहेर होतो. आपलं व्यवसाय पाणी त्यात सुद्धा अनेक अपयश आले, कारण मोठं राजकारण होतं, नाहीतर अपयश झालंच नसतं. परंतु खूप मोठं राजकारण झालं, ते कधी माझ्या पुस्तकात लिहून ठेवून मी या सगळ्या गोष्टी तारखेवेळेस काय काय घटना घडल्या ते आता नाही मला उघड करायचं. वेळ आल्यावर मी त्या सगळ्या गोष्टी मांडल्या. अपयश आलं मला, ते अपयश आल्यानंतर मग एवढं डिस्टर्ब झालं मी त्या कालावधीत काम कंटिन्यू चालू ठेवलेलं की कुठलं इलेक्शन येऊ काम करायचं, लोकांना दररोज भेटत राहायचं, त्यांचे प्रश्न मार्गी लावत राहायचे. डिस्टर्ब म्हणजे टोकाच्या लेवलला डिस्टर्ब झालं. त्यातून चित्रवाहिनीने लाईनीवर आणला हळूहळू मला सगळ्या गोष्टी. आणि पुढे मग जेव्हा खासदारकीचा इलेक्शनचा विषय आला, त्याच्या आधी पक्षात भारतीय जनता पार्टीत गेलो, भरपूर काम केलं, संघटनाचा फिटनेस म्हणून सगळीकडे फिरलो, वेगवेगळे पक्ष नेतृत्वाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस पुराच एक मांडल्या की हे असं नाही, असं आहे, असं नाही, असं हे होणार. बरोबर. प्रत्येक वेळेस माझ्या मांडणीला दुर्लक्ष केलं गेलं आणि दुर्लक्ष केलं गेल्यानंतर मग एके दिवशी आमच्या संदीप गाणेला मुख्य सुचली. माझा वाढदिवस होता, वाढदिवसा दिवशी गर्दी होती घरी, जुन्या घरी. तिथं त्यांनी केक म्हणून आणला. मला केक कापल्यानंतर समजलं की त्याच्या पुढं खास झालेलं होतं. माझं टाकलं झालं. मला अजून कशात काय नाही, माझी इच्छा आहे का नाही, आधीच खासदार ते लोगो बिगो लावून टाकला, केकला देतो मी तिथंच ठेवा दिल्या त्याला सगळ्यांसमोर दिल्या ना. दुखावला गेला, परत माझ्या 2-3 महिने फिरकलाच नाही. पब्लिक मध्ये शिवाय दिला नाही. आमच्या स्वभावाप्रमाणे काय धाड सेनेला एकदा चालू झाली की थांबत नाही. तुम्हाला चित्र म्हणते कसा खवळला त्याला बाजूला घेऊन सांगायचं, सगळ्या पब्लिक मध्ये पाहुणा करायची काय गरज होती. ठीक आहे, संयम ठेवला. फिरत होतो इकडं तिकडं, पक्ष संघटनेमुळे फिरत होतो. आणि पुन्हा मग दिवाळीत असंच तोपर्यंत मी टाळत होतो. पुण्यात गेलो, प्रेसवाल्याने विचारलं तुम्ही इच्छुक आहे ना, मी नाही म्हणायचो. असं 3-4 वेळा लागले. दिवाळी पाडव्याला एक दिवशी अकोलमध्ये घोडे बाजार होता आणि आमचं हॉर्स रायडिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन होतं. कार्यकर्त्यांचं एवढं प्रेशर वाटलं होतं की तिकीट मिळून नाही म्हणून इच्छा तर व्यक्त करायला होती. कळलं तर पाहिजे पक्षाला तुम्ही इच्छुक आहे. ठीक आहे म्हटलं. मग त्या दिवशी मी सांगितलं की पक्षाने संधी दिली तर मी नक्की उभा राहील. आणि उभं राहणार म्हटल्यावर सुरू झालं. मग त्या दिवशीपासून चॅनलवर इच्छुक आहे. मग इकडे फिरत होतो सोलापूर जिल्ह्यात, परंतु मान खटाव फलटणला कधी फिरलो. आणि मान खटाव फलटणला मग सगळ्यांना भेटायला होतो, प्रत्येक गावात गेलो, कोट्यांना भेटलो. कारण का मानचा तसा संबंध सकाळशी शंकरराव मोहिते पाटील साहेबांपासून आहे. शंकर कारखान्याची सभासद बऱ्यापैकी तिथे आहेत आणि तिथली लोकांचं येणं जाणं, दळणवळण, कागदोपत्री
सातारा जिल्हा आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून मायसंस्थापना आणि नाटी होती सुद्धा इकडं बरीच फिरत होतो. प्रत्येकाला विचारायचं काय करू, उभा नको जाईल त्या गावातल्या नेते मंडळींना विचारलं. मान खटाव फिरलो, पलटणमध्ये काही ठिकाणी फिरलो, जास्त मान खटाव फिरलो आणि सगळ्यांनी सांगितलं उभा राहा, तुम्ही उभा राहा. मग मला विचारायचं पुढं कशात उभा राहा, ते आम्हाला माहित नाही, तिथं लोकसभेत ठरवा म्हणायचे कुठं उभा राहायचं. मग पुन्हा ठीक आहे म्हणले, आता उभा राहायचं आहे तर मग काय करायचं. मग पुन्हा चर्चा केली मोठे दादाची. दादा म्हणले सगळीकडे फिरत जावा, अजून वेळ आहे खूप. वेळ आहे म्हटल्यावर फिरत राहिलो कंटिन्यू. लग्न चुकवत नव्हतो, काय चुकवत नव्हतो. जायचं त्या गावात भेटायचं, सगळ्या एज ग्रुप मधल्या माणसांना भेटायला विचारायचं. सोलापूर जिल्ह्यात जेव्हा फिरायला सुरू केलं, जिल्ह्यात जिथं जिथं जाईल तिथं स्पष्टपणाने सांगायचं की तुम्हाला उभाच राहायला लागते, तुमच्यासाठी उभा राहायचं नाही. या अमरजित सावंत आपण वडशिवण्याला गेलो, तिथं तर पोरांनी मला दम दिला. सगळी एमपीसी युपीसीची परीक्षेची तयारी करणारी मुलं होती. चिचूचा झाडाखाली संध्याकाळी 6 वाजता बसतो, मोठा चिंचू झाड. तुमच्यासाठी उभा राहायचं आणि इथून पुढे जर राजकारणासाठी कामाला लागलेली यायचं असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आमचं नुकसान झाले, जिल्ह्याचं नुकसान झाले. दादांच्या हातून नेतृत्व गेल्यापासून सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालं. आणि हे मला सोलापूर जिल्ह्यात जिथं जिथं फिरलं तिथं तिथं अनुभव आला. लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही नेतृत्व करा. विशेषतः सर्व मागास तुम्ही म्हणला मी कमवलेली माणसं, मी कमवलेली नाही, ही माणसं शंकरराव मोठे पाटील साहेबांनी कमवलेली आणि विजयदादांनी कमवलेली. ती सांभाळायची जबाबदारी रणजितदादांची आहे माझी. जी म्हणजे ग्राउंडवर जेव्हा फिरलो एक निदर्शनास आलं मला की साहेबांनी आणि दादांनी ही माणसं सांभाळली कशी असतात. मी लोकांमुळे निवडून आलो, कार्यकर्त्यांमुळे निवडून आलो, मोहिते पाटील म्हणून नाही निवडून आलो, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे निवडून आलो. कारण त्यांचीच प्रचंड इच्छा होती हे असं झालं पाहिजे. ब्रँड म्हणून नाही, त्या ब्रँडवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आज तुमच्या सगळ्यांसमोर मी खासदार म्हणून उभा आहे. काही जणांनी टीका केली, टेंबुंडेला केली, इकडे बेगावला केली, काय चिखलात बसलेला रेडा पावसात. अभिमान आहे मी मोहिते पाटलांना आणि विजयदादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मताच्या पावसात मी निवडून आल्या आणि ती पण जातीवंत आहे. हे फिरत असताना इलेक्शन मोड सांगतो तुम्हाला सांगायचं. हे फिरत असताना असा प्रसंग आला की आम्ही जाऊन आलो मोठे दादा आणि दोघं आम्ही छान भेटलो. आवडेल जिथं जिथं भेटायचं असते प्रोटोकॉल पळायला असतोय, पक्ष म्हणून तिकीट मागायचं म्हणून मुंबई हे सगळं प्रयोग करून देवदर्शनासाठी जयपूरला गेलो होतो. तिथून अजमेर आणि बालाजी झालं मी आणि वाहिनी होतो. रात्री 10 साडेदहाला सागर साहेबांचा मेसेज पडला मोबाईलवर, रणजित निंबाळकरला तिकीट मिळालं. बरोबर आहे सागर? मेसेज यादीच टाकली गेला. मी मोठ्याला हसायला होतो त्या तिकीट मिळालं. मी का हसते, तिकीट गेलं म्हणून महिने रडत होती आणि मी नालायकपणाने हसत होते. हसते हसते काय तुमचं तिकीट गेलं तुम्हाला काय कळते का नाही म्हणजे. म्हणलं हे तर शिकायला पाहिजे होती आपल्याला समोर. कामच केलेलं आहे हे आख्या फलटण मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं कामच केलेलं नाही, भेटलेलं नाही काय. म्हणजे हेच पाहिजे आपल्याला.
मग अजून तीव्रता वाढली, मग आपलं कुटुंब बाहेर पडलं सगळ्यांच्या, म्हणजे एवढा प्रेशर वाढला मोठेदारांवर तुमचा सगळ्यांचा की आमचा ऐकून घ्या. मग कुटुंबातले सगळेच बाहेर पडले, गावोगावी गेली आणि सगळ्यांनी सांगितलं तुमच्या कुटुंबासाठी नाही उभारायचं, आमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही उभारायचं. आणि मग कुटुंबाने निर्णय घेतला. आणि नशीब माझं असं आहे की माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा 14 एप्रिलला झाला, आंबेडकर साहेबांची जयंती. घटना कशा घडत गेल्या. मग इलेक्शनला तोंड दिलं तुम्ही माझ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी आणि कार्यकर्त्यांनी, म्हणजे साहेबांपासून आतापर्यंतचे आमच्या पिढीपर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदरच्या पैशाने मला निवडून आणलं. जे मतांचा पाऊस पडला की डायरेक्ट 1,24,000 लेट दिला माझा. आणि याची पूर्ण मला जाणीव आहे. आणि त्या जबाबदारीतनं काम करणं आता खासदार म्हणून 1 वर्ष झालं मला. आणि त्या दृष्टिकोनातून काम करतोय. आता वर्षभरात बऱ्यापैकी लोकसभेतलं काम करायचं दिल्ली समजायला सुरू झाले. आता लोकांचे प्रश्न असतील वेगळे वेगळे, आपल्याशी निगडीत प्रश्न असो नाहीतर नसो. मला मोठे दादांकडून एक शिकवण मिळालेली की आलेल्या माणसाचं काम मार्गी लावायचं, त्याचं होईल नाही होईल ही गोष्ट, तो तुमच्या दरवाज्यात काम घेऊन आलाय त्या दृष्टिकोनातून आपल्याला जी पावलं उचलता येतील ती उचलायची. ते तत्व आजपर्यंत मी पाळलेलं आहे. समजा गडबडीत असेल तर त्याचा लिहून घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना मी पाठवून देतो आणि त्याला रिटर्न फोन लावून सांगतो. एका दुसरा वेळ राहत असेल परंतु मी प्रयत्न करतो. आणि करत करत आता आपण तर कधी व्यवसायात यशस्वी झालं नाही. म्हणून गेल्या वर्षी मी ठरवलं की आपलीच मुलं स्वतःच्या पायावर उभं राहिली पाहिजे. आणि उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून मग त्यांना विविध शिबिरात गेल्या वर्षी आणि अहमदाबादला 100 मुलं घेऊन गेलो. त्यांना तिथले व्यवसाय दाखवून आणले. काहींची स्वतःचे आधीच होते त्यांनी अपग्रेडेशनच्या मागे लागले. या दृष्टिकोनातून आपलीच मुलं चांगले मोठे उद्योजक व्हावेत या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. MIDC निर्माण व्हावेत म्हणून माझा रणजितदादांचा सगळ्यात त्या दृष्टीतून पाठपुरावा चालू आहे. माळशिरसला, वरमान खटाव, इकडं पंढरपूरला करणारी सुद्धा कशी चालू होईल मंजूर आहे, फक्त चालू झाली पाहिजे. सगळ्या गोष्टीकडून पाठपुरावा चालू. परंतु आता या अडचण अशी आहे की आले आहे विरोधी पक्षाला, सत्ताधारी पक्ष जेवढं काय दाबता येत नाही आम्हाला सगळ्या बाजूने, ते सगळ्या बाजूने माझ्यावर प्रयत्न चालू आहे. मी एवढे वर्ष झालं कुटुंबात बघितलेलं आहे, काल कशी करून घ्यायची पद्धत आहे, मोठे दादांना पाहिलेलं आहे. कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी विविध स्तरावर काम केलं त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, अधिकाऱ्यांना कसं हँडल करायचं, त्याकडं पुढील अधिकारी असेल तर त्याच्याकडे कसं काम करून घ्यायचं, हे सगळ्या गोष्टी जवळून पाहिजे. म्हणून मी कायम कुठं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की सांगतो मला घोड्याचा शौकीन माणूस आहे, घोड्याच्या अंगात 72 घोडे असतील. मग आमच्या घोडेवाल्यांचं पण आहे की घोड्याच्या अंगात 72 आहेत तर त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्या अंगात 73 पाहिजे. अधिकारी म्हणजे हे विकासाचं आशू आहे. त्यात पुढील अधिकारी असतील बाबा, पुढील नसतो तो, त्याच्यावर राजकीय प्रेशर एवढं असते की त्याला टाळायला लागतं. सांगितलेलं असते कोणतं वरिष्ठांनी सत्ताधारी पक्षाच्या यांची अजिबात कामं काढली नाही काय त्यात मार्ग काढायला लागतो. मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जावं लागतं. मग कुठं लोकसभेचे आयुध वापरायला लागतील, कुठं बंद खोलीत घेऊन पोतच म्हणायला लागते. जसा तो नेचर आहे तसं पद्धतीने जायला लागतं. परंतु कामं मार्गी लागतात. प्रेमाने बोलला तुम्ही अधिकाऱ्यांशी, व्यवस्थित मांडणी केली तर नक्कीच काय 100% खराब नाही, 1-2% खराब असते. बरेच अधिकारी मार्ग काढून तुम्हाला तुमचं काम करून देतात. कारण तुम्ही त्यात स्वार्थ जर घेऊन गेला नाही तर निश्चित ते तुम्हाला मार्ग काढून देतात. आणि मी ह्या वर्षभरात ते अनुभव घेतले. ते एक वेळ पूर्ण मार्ग सुद्धा बघत नाही. मी काय अधिकारी बघितले त्यांना एवढं प्रेशर आलं की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन लावून सांगितलं त्यांनी अधिकाऱ्यांनी
की हे तुमची माणसं चुकतायत, हे मागतायत ते योग्य आहे आणि याचा फायदा असा असा होणार आहे. वरनं पण पॉझिटिव्हिटी मिळते आणि कामं मार्गी लागतात. काही सांगत नाही आज, भविष्यात ते तर सांगेल मी कुठली कुठली अशी कामं झालेली. माझं एक ट्रेन प्रोजेक्ट आहे की मोडणीला जे कार्गो टर्मिनल करायचे, ते जर झालं तर आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अख्ख्या भारतभर आणि परदेशात सुद्धा कमी किमतीत कंटेनर मधला माल आपला इकडे जाईल. ते टार्गेटेड मी त्याच्यावर काम करायला लावलेलं आहे आणि लवकरच त्याला जर रेल्वे पूर्ण तयार झालेली आहे, आता फक्त रस्त्याची अडचण आहे, त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. ते झालं तर नक्कीच आपल्या भागात सगळ्यांना त्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. आता लोकसभेत तुम्हाला वाटत असेल की भैया दररोज टीव्हीवर बोलताना दिसला पाहिजे त्या लोकसभा चॅनल, तिथं तसं नाही. तिथं पद्धत आहे की सकाळी सुरू झाले की प्रश्न उत्तर असते, मग त्यात स्टार क्वेश्चन आणि स्टार क्वेश्चन. हे 10 दिवस आधी आम्हाला प्रोग्राम येतो की अमुक दिवशी अमुक अमुक खात्यांवर चर्चा आहे, प्रश्न उत्तर आहे, चर्चा आहे, असं येतं. 15 दिवस आले मग ते प्रश्न टाकायचे, त्यात ड्रॉ निघतो, ऑटोमॅटिक ड्रॉ काढते फॉर्मेट करून आणि ड्रॉ मध्ये ज्यांची नाव आले त्यांचे प्रश्न उत्तर लागते. सकाळी 11 ते 12 प्रश्न उत्तर असते, स्टार आणि स्टार, की ज्याला मंत्री समोरून त्या खात्याचं उत्तर देतो. त्यात पण सभापती गंमत करते. मी बघितलेला किस्सा, पश्चिम बंगालचे खूप सिनियर खासदार, 7 टर्म खासदार आहेत, 4 टर्म तिथं मंत्री राहिले त्यांच्या आमदार म्हणून. पवारसाहेबांच्या पेक्षा वयाने मोठे असतील ते, एवढा सिनियर खासदार आहे. त्यांना सगळे सभागृहात गुगल अंकल लागते, कारण त्यांची एकदा कुठल्या खासदाराबरोबर ओळख झाली की त्याच्या मतदारसंघासहित सगळं सांगितलं माहिती. एवढा सिनियर माणूस. त्यांनी एक क्वेश्चन टाकला होता. क्वेश्चन टाकल्यानंतर त्या क्वेश्चन मध्ये असं होतं की भारतातल्या किती बँकांचं कर्ज, उद्योगपतींचं तुम्ही कर्ज माफ केलं आणि त्यांची नाव असं सभागृहात सांगा. नेहमी असं होतं की क्वेश्चन आन्सर जे चालू असतं ज्याला प्रश्न विचारला त्याला 2, एक मूळ प्रश्न आणि उपप्रश्न विचारायची प्रणाली असते आणि सभापतीची मान्यतेनं अजून कोणाला त्याच्यावर बोलायचं असतं. हा एवढा जटिल प्रश्न आहे की कुठल्या कुठल्या उद्योगपतींचं कर्ज माफ केले हे सभागृहात सांगायला लागलं. म्हणून सभापतीने आयडिया काय केली, साधारण 11:30 वाजले होते, त्याच्या आधी एक किरकोळ प्रश्न होता, त्या प्रश्नावर 20 जणांना बोलायची प्रणाली. तिथं कसं आहे, असं कोणीही उत्तर दिलेलं जातात लेखी, मग ते लेखी 1-2 वयात नुसतं दिलेलं होतं मोगम उत्तर. 12 वाजले प्रश्नोत्तर असता संपला, तो प्रश्न वाजला पाहिजे. तिथं कसं होतं, परत मग 1 तास कुठल्या एखाद्याच बिल असेल, हे असेल ते असेल, आणि दुपारनंतर साधारण 3च्या पुढे 0 आवर म्हणून चालू होतं की 0 आवरला कुठल्याही एखाद्या जरी मंत्री बसलेला असतो, जे सरकारचा प्रतिनिधी म्हणून बसलेला असतो आणि आदल्या दिवशी दररोज संध्याकाळी 5च्या ज्यांना 0 आवरवर काय बोलायचं, म्हणजे थोडक्यात आपले प्रश्न काय मांडायचे त्याचा ड्रॉ निघतो आणि मग त्यात प्रत्येकाला 3-3 मिनिटं बोलायला देतात. मग हे 3-3 मिनिटं बोलायला देतात, साधारण 20 जणांना बोलायला मिळतं. ज्याचं लवकर होतं तर मग सभापतींकडे वशिला लावला जातो सगळ्यांचा. कोणचे काय घेऊन जातो, टोपी घातलेला मार्शल बघितला असतो, मार्शल करण्याची चिठ्ठी द्यायची आणि आम्हाला बोलायचं आहे. मग सभापतीच्या मनात असं जे कोण खुर्चीवर बसले तालिका अधिकारी त्यांना वाटलं तर ते संधी देतात बोलायला. एक दिवशी असाच एक किस्सा झाला की 2 खासदार आहेत महाराष्ट्रात. एकांची मिसेस आली होती ती बघायला सभागृहाचं कामकाज. शेवटचा एक तासभर राहिला होता, संध्याकाळी 6ला सभागृह क्लोज होतो, 5 वाजले. त्यांनी दोघांनी परवानगी दिली मला नावं सांगायची, सांगून टाकतो. विशाल पाटील त्यांच्या मिसेस आल्या होत्या.
मग ते कोण तर जरा पुढे जास्त बोललं त्यामुळे टायमिंग पुढे चाललं आणि अर्धा तास लागेल आता वरचं पण 1 तासच टायमिंग असते प्रेक्षक गॅलरीतलं त्याच्यावर थांबता येत नाही ते पण टायमिंग संपत जातं म्हणून विशाल पाटील मार्शलकडे गेले आणि मार्शलला म्हणजे माझ्या मिसेस आले मला बोलायची संधी दिली माझ्या आपण उभारत होतो ठीक आहे मार्शल 2-4 जण मग त्यांच्या मिसेसने पण वरनं हात केला की मार्शलच्या पण लक्षात आलं 2 वक्ते झाले की विशाल पाटलांना बोलायला मिळालं म्हणून नरेश मस्के एकनाथ शिंदे सेनेचे प्रवक्ते तुला कसं बोलायला मिळालं म्हणजे विशाल पाटलांनी सांगितलं मी असं सांगितलं मस्के म्हटले मार्शलकडे गेले वर गॅलरीत काय महिला बसल्या होत्या बहिणी त्यांनी सांगितलं माझी पण बायको म्हणजे मला बोलायचं हात केला वरनं पण एक महिलेने हात केला यांचाही नंबर लागला संध्याकाळी रूमवर आलो पहिले पण होती मी सांगितलं असा किस्सा घडला तुम्ही काय करायला जाऊ आणि अजून एक गोष्ट शिकायला मिळाली कधीही कुठलंही काम करताना कोणते ग्रामपंचायत सदस्य असो किंवा कार्यकर्ता म्हणून असो कायम तोंडी कुठं बोलायचं नाही शासनाला मी दिल्लीत गेल्यानंतर शिकलो भाजपचे माजी मंत्री जे आमच्या कमिटीचे चेअरमन आहेत त्यांनी मला एक गोष्ट शिकवली मी त्यांच्या हाताने घेऊन आणून माझ्या ऑफिसमध्ये ठेवले बिगेज टेबलला तुम्ही कधी बघू शकता त्यांनी एक आम्हाला गोष्ट शिकवली की शासनाकडे काम करत असताना कायम लेखी करायचं तुम्हाला कार्यकर्त्यांना म्हणून सांगतो दिनांक जावं क्रमांक आणि पत्र आणि सही हे महत्वाच्या गोष्टी कुठली ही रेकॉर्ड आहे हे कुणी टाळू शकत नाही पोचू शकत नाही शासकीय काम करताना कधीही या गोष्टी कुठल्याही क्षेत्रात काम करा खाजगी जरी गेलो तर हे दस्तऐवज फार मोठा असतो आणि मला याचा अनुभव आहे मी अकलूजचा उपसरपंच असताना चांगोजीराव देशमुख साहेब जेव्हा अकलूजचे सरपंच होते त्यांनी एक ग्रामसभेचा ठराव लिहून ठेवलेला होता त्याच्यावर मी अकलूजचं गावठाण मंजूर करून घेतलं त्या पत्रावर किती कागद कोणत्या वेळेस उपयोगी पडतो त्यात त्यांनी लिहिलं होतं माळशिरस तालुक्याचे आमदार सकार शंभूरावजी पाटील यांच्या आदर्शांवर मी ग्रामसभेचा असा ठराव बघतो की अकलूजला गावठाण झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर ही आहे मी उपसरपंच झाल्यावरती सगळं रेकॉर्ड शिकून काढून शासनाकडे दिला आणि मग प्रक्रिया होऊन नागपूरचं गावठाण मंजूर झालं कधी कुठला कागद उपयोगी पडतो सांगता येत नाही आता चांगल्या देशमुख साहेब 70 साली सरपंच होते आणि मी 2001 साली उपसरपंच झालो एवढ्या वर्षांच्या कागदाचा उपयोग झाला कुठलाही कागद वाया जात नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क महत्वाची असते जर खासदारकीला मी रिस्क घेतली त्यानंतर तुम्ही सगळं तिथं बघताय टीव्हीवरच्या बाईट्स बघताय कुठून कसं प्रेशर येते काय होतं हे सगळं पाहिलेलं आहे रिस्क घेतली ती फक्त मी आयुष्यात जी रिस्क घेतली खासदारकीला उभारायची ती फक्त मी सरकार मंत्री शंभूराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी मी रिस्क घेतली त्याचे परिणाम वेगळे वेगळे होऊ शकते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकते त्याची सहन करण्याची मी तयारी ठेवलेली आहे आणि कायम करणार आहे तुमच्यासाठी काय पण करायची तयारी माझी तुमच्याशिवाय मी आज खासदार म्हणून पोहोचलेलो आणि रिस्क घेताना सुद्धा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो परिणाम माझ्या एकट्यावर होत नाही तो संघटनेवर होतो तुम्हाला मानणाऱ्या लोकांवर होतो जनतेवर होतो कार्यकर्त्यांवर होतो सगळ्यांवरच होतो कुटुंबावर सुद्धा होतो जसं की परवाच होतं म्हणजे मी बोललो मला प्रश्न विचारला गेला एक मी माहिती सांगत होते वेगळी आणि त्याचा वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर मांडणी केली आणि ती रिस्क मी घेतली माझ्या कोणत्याही लेवलला काही माणसं गेली
आणि अलीकडे बघतोय आपण या 2 दिवसात सुद्धा अनेक घडामोडी झाले. जयंत पाटील साहेबांसारख्या एवढ्या सिनियर माणसावरती टीका झाल्या, टीका होतात. परंतु मला एक मोठी दादांकडून शिकवण मिळालेली की कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. मी आजपर्यंत केलेल्या, मी जो प्रश्न मांडला तो फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडीत होता. त्या गावातल्या दलित समाजावर अन्याय होता तेवढ्या पुरतं होता. जे रेकॉर्डवर होतं तीच मी लेखी सगळीकडे मागणी केली आणि मी रेकॉर्डवर तीच बोललेलो. यश कधी येईल माझा संयम आहे, मी वाट पाहिजे. नक्की मला खात्री एक ना एक दिवस त्या विषयामध्ये मला यश आल्याशिवाय मला गॅरंटी आहे. जिथे जिल्ह्याला अन्याय होतो तिथं मी 100% उभा राहणार आहे लोकांच्या मागे. आणि त्यांनी मला निवडून दिलेला आहे, ती माझी जबाबदारी आहे. आणि माझ्यासारख्या माणसं मी सांगितलं पाहिजे, जसं रागावर कंट्रोल केला पाहिजे. कालच वक्तव्य बघतो आपण, माझाही कधी कधी अनकंट्रोल होतो. मीडिया समोर होत असेल, तुमच्यावर होत असेल, किंवा काही सगळ्याच पक्षातल्या लोकांचा कुठंतरी रागाचा अनावर होतो आणि त्याचा विपर्यास कसा होतो. परंतु एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं आजपर्यंत सुसंस्कृतपणा सोडलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला अशा पद्धतीने जर खालच्या पातळीला आपण जायला हवं, टीका करायला हवं, ते आवडत नाही. हा इतिहास आहे, मी सांगायची गरज नाही. सगळे आले, सगळेजण बोलत होतो. सर मग सरांनी मला उदाहरण सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचं आम्ही आदलेच ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे किंवा टीव्ही मीडियाच्या माध्यमातून सगळे बघतोय आहे. रागावर कंट्रोल सुद्धा गरजेचं आहे. मलाही काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यातून. काही कार्यकर्ते माझ्यावर नाराज झाले, काही कार्यकर्ते म्हणजे योग्य स्टेटमेंट दिलेलं आहे, असं 2 प्रभाव आहे. परंतु शिकायला मिळालं. आता पुढच्या वेळेस कशा पद्धतीने ग्राउंडवर उतरायचं त्यातून एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आणि काय होऊ शकतं त्यातून, पुढं काय केलं पाहिजे. नक्कीच मी अजून सीझन झालेला आहे त्यामध्ये. आणि काही कार्यकर्ते असे तोफावले गेले. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, म्हणजे 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. एक गाव होतं, त्या गावात 2 मोठी माणसं होती. एक फकीरचंद होता, त्याचा काय असेल तो व्यवसाय होता, फायनान्सचा, सगळ्यांना पैसे द्यायचा. आणि एक बिर्ला होता, त्याचा काही इंडस्ट्री होती. दोघेही फार मोठी प्रतिष्ठित माणसं, सगळ्यांना कर्ज पाणी देणारा, एक जण व्यवसाय देणारा, हाताला काम देणारा माणूस. एके दिवशी गावातलं एक येडं उठलं, म्हणजे फकीरचंदवर टीका करत सुटलं. गावावर टीका केली. सगळं टीका करून झाल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर समाधान सारखा कार्यकर्ता होता. ते म्हणलं, आता तुमच्या नावाने गावावर बोंब बसली सही कर, काही कोणत्याही बोलायला बोंब बसली. ते शेठने त्याला म्हणले, त्याला बोलू दे किती माझ्यावर काय बोलायचं बोलू दे. बिर्ला माझ्यावर काय बोललाय का? म्हणलं नाही, त्याची माझी बरोबरीच नाही ना. मनावर घेत ना काय करायचं. आणि अलीकडे राजकारणामध्ये आपण बघतोय, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, संयम हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट मला मोठे दादांनी शिकवलेली सगळ्यात महत्वाची. दादा मला नेहमी सांगितलं की मी काही कार्यकर्त्यांचं कारवाळा करतो. का करतो तर ज्यावेळेस स्विचवर होतं, सकाळपाशी वाढल्यानंतर पुन्हा तालुका उभा करून जिल्हा उभा करायचा होता. त्या काळात ज्या माणसांनी ठामपणाने, आपण एवढा अडचणीत होतो की सगळं हातात गेलं असतं.
ती माणसं माझ्या मागं उभा राहिली, उघडपणाने उभं राहिली, रिस्क मध्ये उभा राहिली. ती कधी कधी चुकली तर मी नाना वेळा बघतो. त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कधी कधी गलती करते, परंतु दादा म्हटले की ती निष्ठा सोडत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे की कमी जास्त होत असते सगळ्या गोष्टी. अलीकडं फास्ट प्रगतीचं योग लागलेलं आहे. लगेच ग्रामपंचायत सरपंच झालं पाहिजे, लगेच पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे, लगेच जयगडी सदस्य झालं पाहिजे. थांबलं की यश मिळते, माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं, पेशन्सने ऐकून घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जनतेचं ऐकून घेणं आणि तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपल्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये याचा उपयोग करावा अशी विनंती करतो. संयम ठेवा, निष्ठा ठेवा. त्याचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला, तुम्ही सरपंचाचा विचार करत असाल की डायरेक्ट तुम्ही व्यक्तीचा अध्यक्ष बनवू शकता, असं होऊ शकतं. संयम पाहिजे आपल्याला त्या गोष्टी. आणि योग्य वेळेस जी येते ना आपल्यासमोर त्याला कधी नाही म्हणायचं. बऱ्याच जणांना नाही म्हणायची सवय असते. मी कायम थांबत आलो, ऐकत आलो. मला योग्य वेळेस सगळ्या कुटुंबाने पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, म्हणून तुमच्यासोबत खासदार बनले. संयम ठेवा सगळ्या गोष्टी. आणि अलीकडे आपण बघतोय की नवीन नवीन असे काय झालेलं आहे की कोणता तरी एक विषय हातात घ्यायचा आणि ते करायचं आणि राजकीय पद लाभात आपल्याला पदरावर पाडून घ्यायची, टोकाच्या भूमिका स्वीकारायच्या. आणि त्यामुळे सामाजिक समतोल महाराष्ट्राचा बिघडत चाललेला आहे एकंदरीत. मागास तर म्हणलं गोष्ट सांगा. गोष्ट अशी आहे सगळ्या गोष्टीपूर्वी सांगायची गोष्ट की मोठं आध्यात्मिक मंदिर होतं चांगलं, खूप रांग लागलेली होती. त्या रांगेत एक आई होती आणि तिच्याकडे होती बाळा. सकाळी 6 वाजल्यापासून उभी होती, 12 वाजले तरी नंबर बँक पुढे सरकत नव्हती, एकदम हळूहळू पुढे सरकत. आणि हळूहळू सरकत असल्यामुळे मध्ये त्या बाळाला शीर लागली. आता ते गर्दीतनं हालता तरी येत नाही, परत नंबर घेऊन जाणार म्हणून तिथंच साईडला रस्त्याच्या कडेला ते बाळाला बसतो. बाळांची गेली, परत काय असेल ते काय कपडे घालून परत कडेवर घेतले आणि हातात तुरडी होती, त्यात फुलं होती, हळद होतं, कुंकू होतं. ते फुलं त्या शिवर टाकले आणि हळद कुंकू टाकले. आपल्याकडे अशी सवय आहे, कुठं हळद कुंकू दिसलं की मागण्याने एवढी नाही होती, प्रत्येकाने फुलं टाकली, हळद कुंकू टाकलं, फुलं संध्याकाळपर्यंत एवढा ठीक काय की अशी हळद कुंकू टाकलेली, फुलं टाकलेली माणसं लेट करायला लागली महाराष्ट्रात. तरी एक दिवशी जनता असा काय झालं आता घेईल, दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतची बाई आली, तिनं साफ करून सगळं नेलं, क्लिअर आहे. जनतेला मताचा झाडू असा काय फिरल महाराष्ट्रात, हे असली जी काय बाळगुळ अख्या महाराष्ट्रात उभी राहिलेली जनताच दाखवणार आहे त्यांना. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मी विषय सांगतो, म्हणजे संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, प्रेरणा देण्याची क्षमता, समस्या निवारण, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा, सहानुभूती, शिकण्याची आणि आयुष्यात शिकत राहा. एवढे आता आपल्या इथं रणदिवसावर सगळ्यात सिनियर आहे. मला आठवते की एक सुद्धा त्यांनी लेक्चर कधी ऑर्गनाईज केलेलं आपल्याला कधी मिस केलं नाही. कायम शिकायची प्रवृत्ती. म्हणून सगळ्यांनी जिथं जिथं ज्ञान मिळते ते घेत राहा. त्या आयुष्यात कुठं ना कुठं कोणत्याही समय उपयोगी येतं आणि आपली वाटचाल खचायचं नाही, कधी आयुष्यात खचायचं नाही. मी एकदा खोचून प्रयत्न झालाय माझा, परंतु सगळ्यांनी कुटुंबाने आधार दिला, दोस्तांनी आधार दिला, कार्यकर्त्यांनी आधार दिला.
आज बिनधास्तपणाने तुमच्या सगळ्यांबरोबर मी या ठिकाणी बोलतोय. मला या ठिकाणी विद्यापीठाने बोलण्याची आले मला थोडक्यात सांगितलं माझ्या म्हणजे डिस्टर्ब म्हणजे माणूस कसा डिस्टर्ब होतो कुटुंबाने. त्यावेळेला मुलींना सांभाळून मला माझा राग असा प्रेशर कुकर खाली आणून सगळा पुन्हा रुटीनला आणण्याचं काम समजून सांगून वादविवाद करून ठीक आहे सगळी ठिकाणी कंकर भूमिका ठेवली तिनं. त्यामुळं आज तुमच्या सगळ्यांसमोर मी खासदार म्हणून उभा आहे आणि मुलींची तेवढीच मला साथ लागली, अख्या कुटुंबाची लागली. तसं पाहायला गेलं माझ्या वडिलांना आईंना अजिबात राजकारण आवडत नाही. माझ्या पक्षात सुद्धा घेतले नाही, कधीच नसते राजकारणात. मोठे दादांच्याही राहिले नाहीत ते कधी आणि माझ्याही राहिले नाहीत. मला आठवले माझ्या वडिलांनी फक्त मोठे दादांचा एकदाच प्रचार केला होता 94 साली. ती पण एकाच गावात जाऊन उत्तर वाचायला प्रचार करून डोंबरवाडी वगैरे तिकडचं देशमुखवाडी ह्या भागात फिरलं आणि परत आल्यानंतर म्हणजे मला परत असं काम सांगायचं नाही म्हटलं गावाला मी काय तुमच्या राजकारणात मला त्याला घ्यायला नाही. असं आहे सगळं एकंदरीत. अजून बरेच किस्से आहेत. आता जेवणाच टाइम झाले परत कधी तर सांगेल. धन्यवाद.